लग्न होईपर्यंत थांब, एकदा तुला दावणीला अडकवला की मग तू कसला नोकरी सोडतोय. आता आम्ही किती आवली आमचं आम्हाला माहिती, आम्हाला पुढे जायचं आम्ही जाणारच. मग म्हणले कमीत कमी धाकट्या बहिणीचं लग्न तरी होऊ दे, मग तुला काय उन्मत करायचं कर, असं बॅकग्राऊंड होतं लक्षात घ्या घरात. पण आम्हाला एकच माहिती होतं 10 लाख की 1 रुपया. 1 रुपया हा कळला मेंदूला, मग डायजेस्ट केला तो पचवला नाही यार इसको छोडणे का नाही. आपल्याला कळलंय, दुसऱ्याला नाही कळलं सो व्हॉट, घरचे नाही कळलं, पण उद्या त्यांना हेच कळेल. आणि त्यांना एकदा असंच कोहिनूरला सांताक्रूजला कोहिनूर एक्झिक्युटिव्ह हॉटेल आहे मोठं, तिथे ज्यावेळेला सेमिनार होता 700-800 लोक बसले होते. माझ्या खरेदी केलेल्या मारुती ओमनी मधनं मी त्यांना घेऊन गेलो सगळ्या फॅमिलीला. आणि त्यांनी ज्यावेळेला बघितले विवेकने काय केले स्टेजवरती, ज्यावेळेला बघितलं त्यावेळेला म्हटलं यस बेटा बरं झालं तू नोकरी सोडलीस. पण हे घडण्यासाठी वेळ द्यावा लागतो, हे घडण्यासाठी वेळ जावा लागतो. साईबाबांनी सांगितले त्याप्रमाणे श्रद्धा ठेवून समोरीने घ्यावं लागतं. नुसती श्रद्धा सुरू करू नये, श्रद्धा असली लगेच मिळतं का, श्रद्धा ठेवून समोरीने घ्यावं लागतं. म्हणजे काय, हा बिझनेस कळला की त्याचे रिझल्ट येईपर्यंत थांबणं गरजेचं आहे. काही लोक पळपुटेपणे करतात, सोडून देतात, बाजूला हटतात. माझ्या बरोबर भरपूर लोक मार्केटली जॉईन झाली माझ्याबरोबर नेटवर्क मार्केटिंग मध्ये, ते पळपुटे निघाले, ते मागे सरकले अजूनही पाट्या टाकतायत 6-2, 2-10, 10-6 शिफ्ट मध्येच काम करतात ना. मी माणसं घेतली मागच्या दसऱ्यामध्ये, त्यावेळेला दाखवलेली. अगोदर काय झालं, काही कर्ज असं झालं मधल्या पिरियड मध्ये की मला मारुती विकावी लागली, काही इच्छेने विकली नाही, विकावी लागली. कर्जात बुडालो, निगेटिव्ह साईडला गेलो. पण एकच गोष्ट मला तारून धरली, ते म्हणजे ट्रेनिंग्स. मी सतत स्वतःवरती खूप खर्च केला, आतापर्यंत 6-7 लाख रुपये सहज खर्च केला असेल मी स्वतःच्या डेव्हलपमेंट वरती. म्हणजे इथून खाली सगळेच आपण खर्च करतो, खातो पितो कपडे लुगडे वगैरे सगळं इथून खालीच आहे सगळं, लक्षात घ्या. अगदी दागिने घातले तरी लेडीज इथून खालीच घालणार, थोडेसे वरती इकडे तिकडे. इथे कोणी खर्चच करत नाही, मनावरती बुद्धीवरती डोक्यावर कोण खर्चच करत नाही आणि वापरतच नाही. खर्च केला तर वापरता येईल, पण वापरत नाही. तुमची गाडी सर्व्हिसिंग नाही केली चालेल, अहो बैलगाडीच्या चाकाला सुद्धा ऑइलिंग करावं लागतं. ह्याचं काय, एक टाईट असलेला नट सुद्धा काढला, रॉकेलचे 2 थेंब टाकायला लागतात. ह्याचं काय, इथे खर्चच करत नाही आम्ही. चांगलं शिकून घेत नाही, चांगली पुस्तकं वाचत नाही, कशी डेव्हलपमेंट होणार. मग आम्ही एकच केलं, पडत्या काळामध्ये डॉक्टरची आवश्यकता असते, मग अधिक ट्रेनिंग केले, पैसे नसताना व्याजावर पैसे घेऊन ट्रेनिंग अटेंड केले. म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे. आणि ज्या वेळेला मारुती विकली त्यावेळेला बऱ्याच लोकांनी टोले टाकले मला, काय मग नवीन मोठी घेणारेच वाटतं. त्यांना काय म्हणायचं मला चांगलं कळलं, कारण मारुती घेतली तेव्हा कशाला घेतली, आपल्याला कुठं परवडणार आहे अशी म्हणायची लोक. आता ही मला कशी प्रोत्साहन देते की मोठी घे म्हणून. त्याला टोचून बोलायचं तर बघ आम्ही तुला सांगत होतो वारणा सोडू नको. मी बरोबर केली, 1 रुपया कसा वाढणार मला माहिती आहे. ठीक आहे नीचे जाएगा तो ऊपर भी आएगा कभी ना कभी. म्हणजे तुम्ही पडलात म्हणून काहीच प्रॉब्लेम नाहीये, पडून उठत नसाल तर प्रॉब्लेम आहे. खाली पडायला काही अडचण आहे, पण उठलं पाहिजे, परत नवीन जोमाने कामाला लागलं पाहिजे. मी कामाला लागलो, परत मला बाहेर जावं लागलं 3 महिने फॉरेनला. मी तुम्हाला सांगितलं त्याच काळामध्ये मला बाहेर जावं लागलं. मी गेलो, फॅमिलीला सोडून गेलो, त्याच्यानंतर 6 महिने मिसेसचे आजारचे निस्तार बसलो, पण केलं करायलाच पाहिजे. आणि त्याच वाहनामध्ये परत मी माझी मारुती जिथे नेत होतो ती परत काढून कुठली निर्याताची खाली उभी इंडिगो माणसा, ती परत नेऊन दाखवली. हा छान ती गाढवाची गोष्ट माहिती आहे तुम्हाला. बाप लेक आणि गाढव शाळेत गेले ते का, हॅलो मुलं वरती जात असतील शाळेत, त्यांना विचारा, तुम्ही नसाल गेला तर. राईट, बाप लेक चालले ते गाढवाला घेऊन, दोघं रिकामे म्हणजे बसले नाही गाढवावर. मग समाजाने काय केलं, टोले टाकले त्यांना, जे आपल्याला टाकत असतात टोले, म्हणजे टोचून बोलतात. काय मूर्ख आहे, गाढव रिकामा चाललाय, बाप पण कळत नाही, मुलाला पण कळत नाही, कोणीच बसलेलं नाही त्याच्यावर. हे पण बरोबर आहे, ते लोकांचं ऐकली काय होतं बघा. मग बाप म्हणतो बाळा तू बस, काळजी नाही का, तू पोराला बसवला, मुलगा बसतो, चालायला लागले. मग काय होतं, पुढची मंडळी काय म्हणतात, पोराला नाव ठेवतात. तुला एवढा कळत नाही, वडिलांना चालायला लावतात, तू स्वतः बसला गाढवावरती. हे पण बरोबर आहे. तो उतरतो गाढवावरनं, वडील बसतात. जरा पुढे गेल्यावरती लोक वडिलांना म्हणतात काय कळत नाही तुम्हाला, मुलांची काळजी घ्यायची का तुम्ही असं करता. आणि ते वडिलांचे डोके जरा जास्तीच चालतं, तो म्हणतो पाठात तू पण बस. दोघं बसतात गाढवावरती. जरा पुढे गेल्यावर तू माणूस असून सुद्धा तुम्हाला थोडी सुद्धा अक्कल नाहीये, त्या गाढवाचा विचार कर ना काहीतरी. दोघं काय बसलाय त्याच्यावर, एकट्याने बसले तर ठीक आहे. आता त्यांना प्रश्न पडतो, दोघं उतरायचं तर लोक म्हणणार तुम्हाला कळत नाही की कोणीतरी गाढवावर बसलं पाहिजे. मुलगा बसला तर म्हणणार
का बापाने बसलं पाहिजे. पप्पा बसले तर बाबा कार्ट तुला कळत नाही. काही करा, जमाना तो टोले टाकणारच. तुम्ही काही करा, तुम्ही शरद पवार असं तुम्हाला टोले बसणारच, तुम्ही सोनिया गांधी असं तुम्हाला टोले बसणार, तुम्ही रामदेव बाबा टोले टाकणारच, आणि तुम्ही सर्वसामान्य माणूस तुम्हाला टोले जास्ती पडणारच. ह्या लोकांना टोले टाकताना लोक 10 वेळा विचार तरी करत असतील, पण तुम्हाला आम्हाला लग्न समारंभात 10 वेळा गेलो, सत्यनारायणच्या पूजेला गेलो, टोले टाकायला कोणी कमी करत नाही, बिनधास्त टोले टाकता. आपण असं जगायचंय का? कोणी उठसूट टिकली नव्हतं आपल्याला, कोणी उठसूट टोमणे मारतं. जगाची फिकर करू नका, आपल्यावरती काम करूया, स्वतःवरती काम करूया, योग्य दिशेने काम करूया. हाच लोकांना आपल्याला दाखवायचं. तुम्ही आजपर्यंत खस्ता खाल्लेले आहे. आजपर्यंत आपण वरती खाती काय जीवनात बघितले, भरपूर बघितलंय, पण इथून पुढे पण करायचं की पुढच्या 2-4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये अशा पद्धतीचं काम आपण करायचं की या सगळ्या लोकांनी ताटमारीने आपल्याकडे बघितलं पाहिजे, अवघडली पाहिजे त्यांची मान, अशा उंचीवर आपण जायचं. मी तेच ठरवलं. ज्यावेळेला मारुती घेतली त्या 2-3 लोकांकडे पैसे घ्यावे लागले होते. सुरुवातीचा काळ होता, त्यांनी मला टोमणे टाकले होते. ज्या वेळेला माणसं घेतली त्यावेळेला पेढे डायरेक्ट दिले. त्यांना कळलं यार आपण टोले टाकले चुकीचे. आपण कसं आपल्यामध्ये राग आला पाहिजे, जिद्द पेटली पाहिजे, काहीतरी चांगलं करून दाखवायचे. राग आला पाहिजे आपल्याला, चुकीच्या गोष्टींचा राग आला पाहिजे, पण त्याच्यावर आपण कार्य कसं करणार? असं काहीतरी करून दाखवा की त्यांना लाज वाटली पाहिजे की असं कसं बोललो या व्यक्तीला. असं काहीतरी करायचं जज्बा असला पाहिजे आपल्याला, आणि तो प्रत्येक व्यक्तीमध्ये असतो. वय काही मर्यादा नाही त्याला. पुण्या मुंबईमध्ये तुम्ही जावा, अख्ख्या जगभरामध्ये मॅकडॉनल्ड्स नावाचं जाळं पसरलेलं आहे, किंवा KFC नावाचं जाळं बसलं हॉटेलचं. ज्या लोकांनी या व्यवसायाला सुरुवात केली ते सुसाईड, आत्महत्या करायला निघालेले ग्रहस्थ, 59 वर्ष वय, 59 वर्ष वय होतं. त्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता आणि ते निघाले होते आत्महत्या करायला. दरवाजा उघडतात, समोर एक मित्र उभा असतो आणि तो फुलं घेऊन येतो, मग तुझा हॅपी बर्थडे. त्याला आठवतच नाही, अरे माझा वाढदिवस ना, निघाला कुठे, हा चालला जीव द्यायला. आता हा एवढा आपल्या दारात आलाय म्हटल्यानंतर तो घरामध्ये घेतो आणि तो नाराज दिसलाय पाहून तो मित्र बोलायला लागतो, आणि बोलता बोलता त्याला कळतं की हा एवढा वैतागला की हा जीवच द्यायला चाललाय. तो म्हणतो आपण इथनं निघून जाणं जरा अवघड जाईल, असं आपण गेलो की हाय गेला म्हणून समजा. मग तो तिथेच तळ टाकून बसतो आणि चर्चा करके म्हणतो, अरे यार मला काहीतरी खाऊ पिऊ घाल, तुझी आई चिकन वगैरे चांगलं बनवायची. रेलॉक नावाचा व्यक्ती त्याला म्हणतो काहीतरी चिकन बिकन बनव, तुझी आई चांगलं बनवायची, तर काहीतरी खाऊ पिऊ घाल मला, तुझ्यासाठी एवढे लावून आलोय. त्याला वेळ घालवायचा होता, त्याला त्याचं मन बदली करायचं होतं. मग तो म्हणतो ठीक आहे बाबा, आलाय शुभेच्छा द्यायला आलाय तर करूया काहीतरी. आणि तो ते चिकन बनवतो आणि त्याला खाऊ घालतो. त्या मित्राला एवढं चांगलं वाटतं, ते चिकन खूप आवडतं. तो म्हणतो अरे एवढी चांगली डिश तू लोकांना जर खायला घातली, करून खायला घातली तर किती उत्कृष्ट तुझा व्यवसाय चालेल. एक विचार पेटला त्याच्या डोक्यात. लक्षात घ्या, एक विचार आला. एक विचार आला आणि तो म्हटला की ठीक आहे चल मी हे काम करून बघतो. असंही मरायलाच चाललोय, असंही जीवन संपायलाच चाललोय, एक विचार करून बघायला काय हरकत आहे. आणि एवढं त्यांनी अप्रिशिएट केलं, एवढं आपले प्रोत्साहन दिलंय, आपल्याला कौतुक केलंय आपल्या सगळ्या गोष्टींचं, तर आपण काय करूया, तयार करूया. हा रेलॉक नावाचा व्यक्ती 59 वर्ष वय आहे. डिश रोज बनवायचा, रोज चिकन बनवायचा, रोज खर्च करायचा त्याच्यावरती, आणि प्रत्येक हॉटेलवाल्याला जाऊन दाखवायचा की ही माझी डिश आहे. एकही हॉटेलवाला त्याला उभा करत नाही. कित्येक दिवस असेच प्रयत्न करत राहतो तो, त्याला हॉटेलवाले उभे करत नाही. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात, आणि वय झाले म्हटल्यावरती लोक दुर्लक्ष करतात. दिलं तर दिलं, चांगलं दिलं, किती दिवस दिल माहित नाही, पण याची जिद्द पेटलेली असते की आता मी करूनच दाखवतो. मला नकार देतात काय, मी आता करून दाखवतो, अशी पूर्ण एक आत्महत्या ऊर्जा निर्माण होते. आणि हा व्यक्ती सांगत जातो, कुणी ऐकत नाही. शेवटी एका हॉटेलमध्ये नेमका खूप गायब असतो, नशीब बलत नाही, खूप गायब असतो. दुर्घटना म्हणा काय ना, त्या व्यक्तीला तिथे आसरा मिळतो. तेव्हा मालक पण काय म्हणतात, तू आत बनवायचं नाही, बाहेरच्या बाहेर स्टॉल टाकून देतो त्याला, तू बाहेर बनव. आणि गंमत अशी होते की त्या स्टॉलवरून तो चिकन विकायला चालू करतो. काही आठवड्यातच हॉटेलमध्ये कोणच जात नाही, सगळे बाहेरच उभे राहून खायला चालू करतो. एवढी चांगली टेस्ट आहे त्याच्यामध्ये, त्यालाही माहित नव्हती. 59 वर्ष वय झाले तरी त्याला माहिती नाही आपल्यामध्ये काय गुण आहे. मित्राने कुठे धक्का दिला, लक्षात घ्या, महात्मा गांधीजी सारखा. तू कर, कितीतरी पैसे खर्च केले तरी त्याच्यावरती डिश बाहेर मार्केटमध्ये नेऊन पोहोचवण्यासाठी, पण नकार मिळाला. आणि त्याच्या हे लक्षात आलं की आपल्यासाठी पब्लिक थांबतीये. मग त्याला लगेच ऍड्रेस चेंज केला, दुसरं दुकान भाड्याने घेतलं आणि KFC
कॅन्चुकीज फ्राईड चिकन नावाचं एक छोटंसं रेस्टॉरंट काढलं आणि लोक सगळी शहरामधली तिकडे स्पेशल चिकन खायला यायला लागली. काही दिवसांमध्ये त्यांनी शाखा चालू केल्या, काही दिवसांमध्ये शाखा चालू केल्या, काही वर्षांमध्ये हा व्यवसाय देशांमध्ये पसरला. आज जवळपास 10,000 पेक्षा जास्त रेस्टॉरंट्स अख्ख्या जगामध्ये आहेत. KFC स्थापन करणारा व्यक्ती ह्या जगामध्ये नाहीये, पण त्याच्या पुढच्या पिढीला, पिढी नाहीच त्यांची, ऍक्च्युअली त्यांची पुढील जी सामाजिक संस्था त्यांनी उभी केली, या सामाजिक संस्थेला लाखो डॉलर्स रोज मिळतात KFC मध्ये. रोज वयाचं बंधन नसतं यशस्वी होण्यासाठी. आज मॅकडोनल्ड सारखी फ्रँचायझी चालू झाली. काही वर्षांपूर्वी 22,000 पेक्षा जास्त आउटलेट आहेत पूर्ण जगामध्ये. 70-80 देशांमध्ये 22,000 आउटलेट्स. रोज कुठे ना कुठेतरी नवीन. ही माझी फिगर 5-7 वर्षापूर्वीची आहे. आता कदाचित 30,000 पेक्षा जास्त असते. आठवड्यामध्ये नवीन मॅकडोनल्ड चालू होतात. एक मॅकडोनल्ड चालू करायचं असेल तर कमीत कमी 5 कोटी रुपये डिपॉझिट द्यावं लागतं. काय संस्थेकडे पैसे जात असतील विचार करा. ब्रेन, वयाचं बंधन नाही. आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा आपण फ्रँचायझिंग करतो, मॅकडोनल्ड सारखा किंवा KFC सारखा व्यवसाय करतो, पण बिन भांडवली. लक्षात घ्या, आपण या व्यवसायामध्ये रिटायर का होणार? आपण जे मगाशी पाहत होतो, हे तुमचे आपले स्पॉन्सर PRB ची सिस्टम ही तुमची आलेली 2 लोक आणि हे तुम्ही. हा A आणि हा B. आपली समजा इथे 5,000 मंडळी आहेत ग्रुपमध्ये. हळूहळू वाढली, वर्ष लागू देत, 2 वर्ष लागू देत, नो प्रॉब्लेम. आपल्याला घाई नाही. आपल्याला रुपया कसा मिळतो माहिती आहे, रुपया कसा डबल होतो माहिती आहे. श्रद्धा के साथ सबुरी होणं जरुरी आहे. आपला विश्वास पाहिजे या कन्सेप्ट वरती की हे चालू शकतं, तरच तुमच्यासाठी चालणार आहे. हजारो लाखो लोकांसाठी चालत आलेला कन्सेप्ट आहे. जगभरामध्ये 70 वर्ष झालेत या कन्सेप्टला. ह्या पद्धतीच्या व्यवसायाला 70 वर्ष झालेत आणि जगाचा एकमेव असा इतिहास ह्या व्यवसायाचा, दुसऱ्या कुठल्याही व्यवसायाला ते लागू पडत नाही की याचा आलेख कायमस्वरूपी वरती आहे. सुरुवात झाली तेव्हापासून 70 वर्ष हा व्यवसाय सतत चढत्या क्रमाने वाढत चाललेला आहे. ज्या ज्या देशांमध्ये या व्यवसायाने पाऊल दिले तिथला व्यवसाय वाढतच गेलेला आहे. असा इतिहास कुठेही नाहीये, इतिहासात कुठेही नाहीये की कुठल्या एका देशामध्ये हा व्यवसाय परत खाली गेला. असं कुठेच झालंय, कारण प्रत्येकाला भोग आहे पैशाची. आपल्याकडे जसे सर्वसामान्य लोक तसे प्रत्येक देशांमध्ये प्रत्येक व्यक्तीला मोठं बनायचं आहे, पैसा कमवायचा आहे, व्यवसाय करता येत नाही. ही सगळीकडे शोकांतिका आहे. इथेच आपल्याला काय होतं, ही संधी मिळते. आता लक्षात घ्या, ही 5,000 लोक ज्या किंवा वेळी तुमच्या बरोबर असतील त्यावेळी तुम्ही विचार केला की चल 2 महिने, मी 4 महिने आता सुट्टीला चाललोय, तुम्ही जाऊ शकता. तुम्ही ह्या व्यवसायामध्ये नसले तरी 5,000 लोक मीटिंग मध्ये बसणार. त्यांना ट्रेनिंग कोण देणार? PRB एज्युकेशन सिस्टम. या 5,000 लोकांना प्रोडक्ट पाहिजे, प्रोडक्ट कोण देणार? PRB कंपनी देणार. तुम्ही इथे नसलात तर या 5,000 लोकांमध्ये अशी साखळी असेल खाली खाली. प्रत्येक व्यक्तीला कुठून ना कुठून मार्गदर्शन मिळते. तुमच्या एकट्यामुळे अजिबात अडत नाहीये. आणि जरी हे तुमची 2 जी मंडळी आहेत, ही तुमच्यावर अवलंबून आहेत. फक्त तुम्ही इथे नसताल तर ही कुठे जातील? वरती जातील आणि आपल्याला पाहिजे ते मार्गदर्शन घेतील. पण ज्या वेळेला ही 5,000 मंडळी तुमच्या ग्रुपमध्ये आले त्यावेळेला ही मंडळी एवढी सक्षम झालेली असतात की त्यांना तुमची सुद्धा गरज लागत नाही. त्यामुळे आपण वैयक्तिकरित्या जरी वेळ नाही दिला तरी सुद्धा व्यवसायातून उत्पन्न मिळणारच आहे. तरी सुद्धा उत्पन्न मिळणार आहे. कारण प्रोडक्ट इकडे कुठेतरी खाली जाणार, त्याचं उत्पन्न तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. डायरेक्ट बँकेमध्ये पैसे तुमच्या जमा होणार आहेत. तुम्हाला काढून द्यायची पण गरज नाही, चेक डिपॉझिट करायला द्यायची पण गरज नाही. जिथे आहे तिथे ATM मध्ये कार्ड टाकलं, पैसे जमा. दर 10 दिवसाला पेमेंटचा भाव करणार. ही ह्या व्यवसायाची ताकद आहे. म्हणून पुढच्या पिढीला, आज एक डॉक्टर झाला तर त्याच्या पुढच्या पिढीला असं वाटतं की डॉक्टर झाला पाहिजे, माझं हॉस्पिटल कोण सांभाळणार. एखादा तबला वादक असेल तर त्याला वाटतं माझ्या मुलाने तबलाच वाजवावा. तर त्याला इंजिनिअरिंग मध्ये इंटरेस्ट असेल तर जबरदस्ती तबल्याच्या क्लासला घालतो. कशाला शिकवतो मला सांगा आपण मुलाबाळांना? कशासाठी शिकवतो? एकच वाक्य, चांगले पैसे मिळतील, चांगली नोकरी लागेल, चांगला व्यवसाय करशील. शिक का? नोकरी चांगली लागेल. शिक का? चांगला बिझनेस करशील. म्हणजे कशासाठी? लक्षात घ्या, आपण असं म्हणत नाही तू बॅडमिंटन खेळ आणि पैसे कमाव. बॅडमिंटन मध्ये पैसे मिळत नाही? मिळतात. क्रिकेट मध्ये पैसे मिळत नाही? मिळतात. म्हणजे आपण पुढच्या पिढीला ते जबरदस्तीने करायला लावतो जे त्याला करायचं नाहीये. कुठल्याही मुलाला शाळेत जाताना विचार, तुला पैसे कमवायचे का काय? तो नाही, मला तबला वाजवायचा आहे, मला क्रिकेट खेळायचं आहे. म्हणजे मन माने तसं त्याला आनंद उपभोगायचा आहे. पण आपण फक्त लेबल लावतो पैसे कमवण्यासाठी तुला हे करणं फार गरजेचं आहे.
आपल्या बाबतीत पण तेच झालं. नोकरीसाठी शिकावंच लागलं. म्हणजे आपण आपलं जीवन जबरदस्तीने पैशाच्या पाठीमागे लावून देतो. आता इथे काय होणार, माझ्या पुढच्या पिढीला काम करायची सुद्धा गरज लागणार नाही. पैशासाठी काम करायची गरज नाही. हा व्यक्ती इथला रिटायर होऊ शकतो. तुम्ही रिटायर होऊ शकता, कारण तुम्ही रिटायर झाला तर या 5,000 लोकांना अजून उत्पन्न कमवायचे, ते 50,000 लोकांपर्यंत पोहोचणारच. ही कन्सेप्ट कळला पाहिजे आपल्याला. मला कळलं म्हणून मी स्ट्रॉंग डिसिजन घेऊ शकलो आणि मी एक चित्ताने काम करू शकलो या व्यवसायामध्ये. सहजासहजी माणसं आलेली नाहीये, त्याच्या पाठीमागे परिश्रम आहे. श्रद्धा ठेवली या कन्सेप्ट वरती, विश्वास ठेवला आणि सबुरीने घेतलं. एक एक गोष्ट मिळत गेली. आणि मग ज्या ज्या लोकांनी माझ्याकडे पाठ फिरवली या व्यवसायामुळे, त्या लोकांसमोर मी ज्या वेळेला जातो, आता ते म्हणतात येस तू करून दाखवलंस, तू करून दाखवलंस. नाही तर गाढवासारखी करतील आपली, गाढव बापले. तर तसं होऊ देतात कामाने. आपल्याला कन्सेप्ट कळला पाहिजे की खाली टीम कार्यरत राहणार आणि त्याचा मोबदला आपल्याला. आता बाकी बाहेरच्या कंपन्यांमध्ये तुम्हाला रिटायर होता येणार नाही. त्याचं मेन कारण काय, तिथे ही सिस्टीम अशी काम करत नाही. आपला कोणतरी असतो भाग सोडून द्या, पण कंपनी ती जबाबदारी उचलत नाही तुम्हाला ट्रेनिंग देण्याची. ह्या 5,000 लोकांना घडवण्याची जबाबदारी कंपनीची, तुमची नाही. म्हणून हा अनंत काळापर्यंत बिझनेस चालत राहणार. कारण कंपनीची ही हा विश्वास आहे की लोकांना घडवलं नाही तर व्यवसाय होणार नाही. 7-8 महिन्यापूर्वी तुम्ही इथे बघितलं असेल, काही लोक पहिल्यापासून असतील, तुमची मित्रमंडळीच असणार आहेत ती. त्यावेळेला इथे लॅपटॉप शिवाय आणि प्रोजेक्टर शिवाय प्लॅन होत नव्हते.